मतदान व्यक्त केलं। जरांगे पाटील साहेबांनी जर आजचं संपूर्ण सरकारचं कामकाज पाहिलं असेल तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालेलं आहे। आता त्यांच्याबद्दल अधिक भाष्य आम्ही आता करणं योग्य नाही। मग आमचं म्हणणं एवढंच आहे, जो शब्द छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिला होता की कायमस्वरूपी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारं आरक्षण आम्ही देऊ, ज्या बाबतीत हा निर्णय आजच्या ज्या बाबतीतला निर्णय आजच्या दोन्ही सभागृहामध्ये झालेला आहे, हा मराठा समाजाचा एक फार मोठा विजय आहे। त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी आता संयम बाळगला पाहिजे आणि संयमाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता इथून पुढे संयमाने घेतल्या पाहिजे। सर, एकीकडे आज तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि नोकऱ्यांच्या दृष्ट्या हा संपूर्ण आरक्षण दिलेलं आहे 10%, परंतु सरकारने अगोदरच क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे। मग एकाच वेळी दोन आरक्षणाचे मुद्दे इथे उपस्थित। क्युरेटिव्ह पिटिशन वेगळा भाग आहे। क्युरेटिव्ह पिटिशन हा त्या काळामध्ये जे रिव्ह्यू पिटिशन आमचं झालं त्याच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये जे आमचं फेटाळलं गेलं त्याच्यावर आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन केलेलं आहे। आणि आज करताना मागच्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी दाखवल्या होत्या आपल्याला त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे असं काही नाही। आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध दुसरा निर्णय घेतलेला असतो, दुसरा अपील केलेलं असतं आणि आजचा जो कायदा आहे हा पूर्णपणे नियमात कायद्याच्या चौकटीत बसणारं बिल हे आहे। त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनची बाब वेगळी आहे आणि आजचा झालेला बिल पास झालेला वेगळा विषय। आपण त्या क्युरेटिव्ह पिटिशनला पण प्रोटेक्ट केलं जाणार आणि आता हा जो कायदा तुम्ही मंजूर केलेला आहे या कायद्याला पण प्रोटेक्ट केलं जाणार का? याचा अर्थ काय आहे की शेवटी मराठा समाजाला हे आरक्षण जे आम्ही आज 10% दिलेलं आहे, पाठीमागच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये या बाबतीत सुप्रीम कोर्ट काय ऑब्झर्वेशन्स कशी आली होती की सर्व मराठा समाजाचा सर्वे झाला नाही, टेस्ट केस केल्या, सॅम्पल म्हणजे ठराविक लोकांचा सॅम्पल सर्वे केला। आपण आज 2.5 कोटी लोकांपर्यंत गेलो ना, 12.5-13 कोटी देशात राज्यातल्या लोकसंख्येपैकी 2.5 कोटी लोकांपर्यंत आपण पोचलोय। त्यामुळं आता करताना मागं राहिलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या परिपूर्ण करून परिपूर्ण कायदा करण्याचा प्रयत्न आजच्या बिलामध्ये सरकारने केलेला आहे। ओके, परंतु मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांना कुठेतरी सरकार येड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे। आम्हाला जो सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला होता त्याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आज त्यांनी मग मनोज जरांगे पाटील साहेब माझ्या माहितीनुसार जे सभागृहातलं कामकाज चाललेलं होतं ते बघत असतात। त्यामुळं त्यांनी जर आजचं भाषण ऐकलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं, ज्यावेळी आपण ज्यांना सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातला अध्यादेश काढला त्याची पद्धत आहे, अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करताना त्याच्यावरती हरकती मागवाव्या लागतात। 6.5 लाख हरकती त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत। त्या हरकती तशाच बाजूला ठेवून जर तो कायदा केला, एका मिनिटात तो कोर्टामधनं रद्द केला जाईल। तो सुद्धा कायदा करताना आपल्याला या 6.5 लाख हरकतींच्या बाबतीतला सुद्धा निर्णय करावा लागणार आहे। म्हणून मी बोलतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा बोलले की जरांगे पाटलांनी संयमाने घेतलं पाहिजे, कायदा समजून घेतला पाहिजे, प्रोसिजर समजून घेतली पाहिजे, नियम समजून घेतले पाहिजेत। आज झालं ना 10% आरक्षण नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाला मिळालं ना, जे आतापर्यंत मिळत नव्हतं। सुप्रीम कोर्टाचा स्टे रिव्ह्यू पिटिशनमध्ये आपल्याला स्टे मिळाल्यामुळं ही बाजू एक विजयाची आहे। आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा 6.5 लाख लोकांची जी काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।